धर्म धर्म करणारी बरीच मंडळी या जगामध्ये आहेत, पण ते जे काही करतात त्यात धर्म आहे की अधर्म आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. म्हणून धर्म हा काय आहे नेमका हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि खऱ्या धर्माचं पालन केलं ते म्हणजे संतांनी, ऋषीमुनींनी, भगवान श्रीकृष्णांनी. त्यांनी खरा धर्म आपल्याला आचरणात कसा आणायचा हे शिकवलं. अहो, धर्म म्हणजे काय? एखादी बाई जेव्हा आई होते तेव्हा तिला आईपणाचा धर्म आणावा लागत नाही. ती स्वतःहूनच त्या बाळाचं पालन पोषण करते, त्याला दूध देते, त्याला काय हवं नको ते बघते आणि अगदी आनंदाने करत असते. तो तिचा धर्म ती जगत असते. हाच खरा धर्म. सूर्याचा काय धर्म आहे? सूर्य स्वतःच प्रकाशमान आहे. लोकांना प्रकाश देणे आणि त्यांचा अंधकार दूर करणे हे सूर्याचं काम. आणि त्यामुळे युगानुयुगे या धर्माचं पालन अगदी निस्वार्थ भावनेने सूर्याकडून घडत आलेलं आहे. आणि म्हणून आपण त्याला सूर्यनारायण असं म्हणतो. तर या सूर्याचा धर्म जसा तो निभावत असतो तसंच माणसाने सुद्धा माणसाप्रमाणे वागणं हा त्याचा धर्म निभावू नये का? पण आपण काय करत राहिलो? धर्मावरती फक्त भांडत राहिलो आणि हा धर्म मोठा, हा धर्म छोटा, या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडलो. असो, पण माऊलींनी मात्र या धर्माचं खरोखरच पालन केलं. त्यांचा जो स्वधर्म जागृत झालेला तो सर्वांना त्यांनी शिकवला. स्वधर्माचं पालन कसं करायचं हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं. खरं तर 21 वर्षाच्या कालखंडात माऊलींना किती त्रास झाला हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. लहान वयातच आई वडिलांचं देहांत प्रायश्चित्त घेणं. 4ही भावंड लहान होती, पण त्यांना समाजाने इतका त्रास दिला, वाळीत टाकलं, अपमान त्यांचा भरपूर केला आणि हे सगळं सहन करून सुद्धा या 4ही भावंडांनी मात्र समाजावरती भरभरून प्रेम केलं. आणि त्यांनी शेवटी काय मागितलं? म्हणजे शेवटी सुद्धा भावंडांसाठी माऊलींनी काय मागितलं नाही, स्वतःसाठी काय मागितलं नाही. जे काही मागितलं ते आपल्या सर्वांसाठी, विश्वासाठी, या प्रत्येक भूतलावरती असणाऱ्या प्राणी मात्रांसाठी. असा ईश्वर अर्पण भाव, इतकी कृतज्ञता आणि संपूर्णपणे ईश्वर नामस्मरणात जीवन जगत असताना ज्ञानेश्वर माऊलींनी हे पसायदान मागितलेलं आहे.